पात्र असून तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आले नसतील तर बँकेत जा. बँकेत गेल्यानंतर तुम्हाला ते एक फॉर्म देतील. तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. तिथे तुम्हाला आधार नंबर टाकावा लागतो आणि आधार कार्ड त्यामागे अटॅच करावं लागतं. म्हणजे आधार कार्डचं झेरॉक्स तिथे लागतं. म्हणजे तो फॉर्मवरती तुमचं आधार नंबर, तुमचं नाव वगैरे आणि मोबाईल नंबर आणि त्यानंतर तुमचं आधार कार्डचं झेरॉक्स ते लावून जरी तुम्ही तिथे बँकेमध्ये दिलं तर तुमचे जेवढे पण हप्ते थांबलेले ते तुमच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत. कारण महत्वाचं फक्त हे पात्र बहिणींसाठी आहे आणि ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांचा हप्ता बंद झालेला आहे. ज्या बहिणींना पात्र असून अजून हप्ता आलेला नाही त्यांनी हे करा. आधार कार्ड बँकेशी लिंक म्हणजे ही प्रोसेस आहे. आधार कार्ड बँकेशी लिंक करणं आणि आधार कार्ड बँकेशी लिंक होताच डीबीटी मार्फत लगेच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येत आहेत. अशा पद्धतीने भरपूर बहिणींनी 3,000 रुपये घेतले बँक खात्यामध्ये. कारण काय झालं होतं की 3,000 रुपये भरपूर बहिणींना आले आणि काही बहिणींना आलेच नव्हते. त्यामुळे ही प्रोसेस केल्यानंतर त्या बहिणींच्या खात्यामध्ये पण हप्ता आलेला आहे. 730 कोटी रुपये मंजूर झाल्यानंतर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अखेरकार 3,000 रुपये जमा झाले, जे मार्च आणि एप्रिलचे होते. म्हणजे 21वा आणि 22वा हप्ता होतो. आता सर्वजण 23व्या हप्त्याची वाट बघत आहेत, म्हणजे मे महिन्याच्या हप्त्याची. तर मे महिन्याच्या हप्त्याबद्दल सर्वात मोठी खुशखबर वाटप संदर्भात बघा आता स्क्रीनवरती. तर हे बघा लाडक्या बहिणींनो, तर लाडक्या बहिणींसाठी महत्वाची माहिती आहे. पहिली महत्वाची माहिती आपण समजून घेणार आहोत. मे महिन्याचा हप्ता अपात्र महिलांना येणार नाही. ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांना हप्ता भेटणार नाही. ओके. आणि ई केवायसी मुदतही संपलेली आहे. काय झालेलं आहे की भरपूर बहिणी महिला व बाल विकास कार्यालयात जात आहेत कागदपत्र घेऊन. तिथे केवायसी होत नाही, केवायसी बंद झालेली आहे. हे बघा केवायसीची मुदत संपलेली आहे, त्यामुळे केवायसी आता तुम्हाला करता येणार नाही. हा, पुढे चालून जरी शासनाने निर्णय घेतला तर ते संदर्भात जरी काही निर्णय घेतला केवायसी संदर्भात तर मी तसं पुढे सांगेल तुम्हाला जरी निर्णय घेतला तर. परंतु आता सध्या तरी केवायसी बंद आहे, मुदत संपलेली आहे. आता अपात्र बहिणींना हप्ता भेटणार नाही. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा होईल आणि मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये जमा होणार आहे बहिणींनो. आणि महत्वाचं आहे बघा, 3,000 रुपये महिलांसाठी दरमहा 3,000 रुपये देणारी अन्नपूर्ण योजना जाहीर. ही जी काही अन्नपूर्ण योजना 3,000 रुपये मिळणार आहेत महिलांना, तर हे कशासाठी मिळणार आहेत, तर एक अन्नपूर्ण योजनेमार्फत हे मिळणार आहेत 3,000 रुपये. आणि बघा हे अजून काही महत्वाचे निर्णय आहेत जे घेण्यात आलेले आहेत, परंतु हे महत्वाचा निर्णय होता महिलांसाठी. परंतु आपल्या महाराष्ट्रातील महिलांसाठी हा निर्णय नाही. तर पश्चिम बंगालचे जे काही मुख्यमंत्री आहेत शुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी बंगालच्या नागरिकांसाठी योजनांचा पिटारा खुला केलेला आहे, ज्यामध्ये अन्नपूर्ण योजना आणलेली आहे, ज्यामध्ये 3,000 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत. कुठे? पश्चिम बंगालमध्ये, महाराष्ट्रासाठी नाही हे. चला पुढील बातमी बघा, अत्यंत महत्वाच्या टॉप बातम्या मी तुम्हाला सांगत आहे. हे बघा 7 लाख रुपयाचं कर्ज मिळेल. 7 लाख रुपयाचं कर्ज मिळेल. तुम्हाला पाहिजे आहेत का? तर 7,000 रुपयाचं कर्ज कसं मिळणार आहे, कोणत्या योजनेमार्फत मिळणार आहे बघा. तर राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत बीज भांडवल योजना, बघा बीज भांडवल योजना राबवली जात आहे. आणि ही योजना महत्वाचं गरीब आणि गरजू कुटुंबांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी राबवली जात आहे. गरीब कुटुंबांसाठी ही योजना आणलेली आहे आणि या योजनेचं नाव आहे बीज भांडवल योजना. आणि या योजनेसाठी बघा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा किंवा त्यापेक्षा कमी आहे असे लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरतात. म्हणजे 1 लाख रुपयापेक्षा जरी तुमचं उत्पन्न कमी असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरतायत. तर लाभार्थ्यांना 50,000 पासून ते 7 लाख रुपयापर्यंत बँकेमार्फत अर्थसहाय्य, अनुदान किंवा कर्ज स्वरूपात दिले जाते. म्हणजे यामध्ये अनुदान पण आहे आणि कर्ज स्वरूपात पण हे 50,000 ते 7 लाख पर्यंत मिळणार आहेत. तर ही योजना पण मला भारी वाटलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला याबद्दल सांगितलं. या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही YouTube वरती सर्च करू शकता बीज भांडवल योजना. त्यामध्ये तुम्हाला अधिक माहिती मिळून जाईल. कुठे फॉर्म भरायचा, काय भरायचं ते तुम्हाला अधिक माहिती मिळून जाईल. बीज भांडवल योजना आहे ती. चला पुढे बघा, पुढील बातमी गॅस सिलेंडर संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी. गॅस सिलेंडरचा केवढा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि आपण सर्वजण बघत आहोत. परंतु आता दिलासा देणारी बातमी इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. एलपीजी सिलेंडरच्या नियमामध्ये पुन्हा बदल झालेला आहे. पुन्हा बदल झालेला आहे. काय बदल झाला आहे बघा, ग्रामीण भागात गॅस सिलेंडर घरपोच सेवा सुरू झालेली आहे. हे बघा ग्रामीण भागात घरपोच सुविधा बंद झाली होती, परंतु ती पुन्हा सुरू झालेली आहे. एलपीजी सिलेंडर बुकिंग नवीन नियम आलेला आहे. भारत गॅस
डिलिव्हरी पुन्हा सुरू झालेली आहे. हे बघा, भारत गॅस डिलिव्हरी जी आहे ती पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे आणि घरपोच सेवा पण सुरू करण्यात आलेली आहे. महत्वाचा, आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान आणि जागतिक अशांततेच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला होता. अखेरकार आता हे बघा, तुटवडा तर आहेच, परंतु आता थोडाफार तरी म्हणजे चांगल्या पद्धतीने बातम्या तर येत आहेत की आता घरपोच सुविधा भेटणार आहे. तसेच भारत गॅस डिलिव्हरी जी आहे ती पुन्हा सुरू झाली आहे. ठीक आहे, जे असेल ते, जे बातम्या आल्या ते सांगितले. पुढील बातमी बघा, अत्यंत महत्वाची पावसासंदर्भात बातमी आहे आणि मान्सून संदर्भात बातमी अशी आहे की हे बघा, भरपूर इथे उकाडा निर्माण झालेला आहे आणि संपूर्ण नागरिक परेशान झालेले आहेत की पाऊस कधी पडेल, पाऊस कधी पडेल. अखेरकार पावसासंदर्भात एक चांगली बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा, हवामान खात्याने जो काही आता या संदर्भात माहिती दिलेली आहे. बघा, राज्यात हवामानात सातत्याने बदल होताना आता दिसून येत आहे. आता हळूहळूपणे बदल होताना दिसून येत आहे. काही भागात मान्सून पूर्व पावसाला पोषक अशी स्थितीत पण निर्माण झालेली आहे. आणि आता महत्वाचं 27 मे 2026 बघा, म्हणजे 27 मे 2026 रोजी कोकण 4 आणि विदर्भ 3 जिल्ह्यांसाठी उष्णतेचा येलो अलर्ट, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मिळून 13 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. बघा, तर मराठवाड्यातील मिळून 13 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे 27 मे आज. ओके, चला ठीक आहे, बातमी पण फार महत्वाची होती पावसासंदर्भात. आता पुढे बघा महत्वाची बातमी. पुढे महत्वाची बातमी आहे सोन्याचे भाव संदर्भात. हे बघा, सोन्याचे भाव आपण बघत आहोत दिवसेंदिवस वाढतच आहेत. दिवसेंदिवस प्रचंड महाग होत आहेत सोनं आणि सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं एकदम जड जात आहे आणि सोनं खरेदी करणं म्हणजे पुढे चालून स्वप्न होणार की काय असं वाटत आहे. कारण दिवसेंदिवस आपण बघत आहोत सोनं चांदीचे भाव गगनाला भिडत आहेत. तर आज काय भाव आहेत मग सोनं चांदीचे, चला जाणून घेऊया. 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट. त्यामध्ये 18 कॅरेटचा भाव तुम्ही बघू शकता 11,872. जर 1 ग्राम सोनं तुम्ही आज 18 कॅरेट सोनं खरेदी करायला गेले तर 11,872 रुपये तुम्हाला मोजावे लागतील. 22 कॅरेट सोनं खरेदी करायला गेले तर 14,510 आणि 24 कॅरेट सोनं खरेदी करायला गेले तर 15,829 रुपये आज तुम्हाला मोजावे लागतील. तर हे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव होते. आणि हे बघा, यामध्ये जीएसटी वगैरे पकडलेले नाही. यामध्ये 100-200 रुपये आपण जीएसटी वगैरे पकडले तर करेक्ट भाव तुम्हाला अजून पाहायला मिळतात. परंतु हे ताजे भाव आहेत. जे भाव आहेत यामध्ये जीएसटी वगैरे काहीच नाही. जे ताजे भाव आहेत ते ताजे भाव तुम्हाला इथे मी सांगितले. चला, सोन्याचे भाव तर सांगितले. आता मग चांदीचे भाव किती, चांदीचे भाव पण बघा. हे बघा, चांदीचा 1 ग्रामचा भाव 285 आणि 1 किलो चांदीचा भाव 2,85,000 रुपये आहे. तर हा चांदीचा भाव आहे. चला, चांदीचा भाव पण तुम्हाला सांगितला. आज महत्वाच्या टॉप बातम्या तुम्हाला दिलेल्या आहेत. संपूर्ण माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगितलेली आहे. आणि हे बघा, तुम्हाला अशाच टॉप बातम्या आणि टॉप महत्वाच्या अपडेट आपल्या चॅनलवर रोज पाहायला भेटणार आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, सर्वांपर्यंत माहिती करू द्या. आजच्या होत्या या टॉप बातम्या, उद्याच्या टॉप बातम्या उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो. चला, धन्यवाद. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत, नवीन अपडेट सोबत. पुन्हा सांगतो, चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.